ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स। बीड जिल्ह्यातील आष्टी आणि शिरूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस, तर तालुक्यातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। बीड आणि जालना परिसरात 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस, गोदावरी नदीला पूर, तर मराठवाड्यातील शेतीच्या पाण्याचा यामुळे प्रश्न मिटला। बीडच्या कोथाळा आणि साळेगाव मधील सरस्वती नदीलाही पूर, तर पुण्याच्या पाण्यातनं 2 जणांचा जीवघेणा प्रवास, तसंच पूर परिस्थितीमुळे परिसरातील वीज पुरवठा सुद्धा खंडित। माजलगाव तालुक्यातील गंगा मसला या परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे मोरेश्वर मंदिर पाण्याखाली, मंदिराचा कळस सोडता संपूर्ण मंदिर पाण्याखाली। पुढील काही तासात मुंबई उपनगर, रायगड, ठाणे आणि सोलापूर या परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज। 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहणार। हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्याही सूचना। पनवेलमध्ये रात्री मुसळधार पाऊस, पावसामुळे गाढी या नदीला पूर, तर नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याचाही अंदाज। मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात, रात्रीपासून मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाऊस। हिंदमाता, किंग्स सर्कल, सायन परिसरात पाणी साचलं, या पाण्यातनं मार्ग काढताना वाहन चालकांची कसरत। मुंबईमधील मध्य, वेस्टर्न आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत। दादर वांद्रे रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे ट्रॅकवर पावसाचं पाणी, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे बहुतांश लोकल लेट, गर्दीच्या वेळी लोकल उशिरानं असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल। मुंबईमध्ये मोनोरेल पुन्हा सुरळीत सुरू, चेंबूरच्या दिशेनं जाणारी बंद पडलेली ही मोनोरेल ट्रॅकवरून हटवली, तर सकाळी अग्निशमन दलाकडून बंद पडलेल्या मोनोरेलमधून सर्व 17 प्रवाशांची सुटका। पावसामुळे मुंबईतील रस्ते वाहतुकीवर परिणाम, मुलुंड टोल नाका परिसरातील वाहतूक मंदावली, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सकाळच्या सत्रात कामावर जाणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका। अंधेरी सबवे वाहतुकीसाठी सुरू, पावसामुळे काही काळ अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। तर जायकवाडी धरणाचे 27 दरवाजे उघडले, 1 लाख क्युसेक पेक्षा सुद्धा जास्त पाण्याचा विसर्ग, तर गोदावरी नदीला पूर येण्याची सुद्धा शक्यता। पुण्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस, खडकवासला धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढवणार, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, तर पुण्यातील काही शाळांना सुट्टीही जाहीर। महाराष्ट्रात सामाजिक ऐक्याची वीण उसवली जाते, मराठा ओबीसी संघर्षावर शरद पवारांची भूमिका, तर पवारांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं, फडणवीसांचा टोला। हैदराबाद गॅझेट संदर्भातील JR बाबतच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात आज सुनावणी, तर राज्य सरकारच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष। ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स।